नमस्कार मंडळी, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे पौर्णिमा, बुधवार आहे आज. तर आज सकाळपासूनच माझी कामाची सुरुवात लवकर लवकर करण्याचे चालू आहे. तर सकाळी पहिल्यांदा उठल्याबरोबर मी दार स्वच्छ करून घेतलं आणि आंघोळ झाल्यानंतर मी उंबरा लेपन करते. उंबऱ्याचं लेपन केलं, रांगोळी काढली, दिवे लावले आणि उंबऱ्याचं पूजन करून घेतलंय. माझा लाकडाचा नाही आहे उंबरा, तरी पण मी पूजन करते, कारण आपल्या घरात येणारी नकारात्मकता येऊ नये त्यासाठी मी उंबरा पूजन करते. आणि उंबरा पूजन केल्यामुळे घरात गुरुचा वास राहतो, अखंड लक्ष्मी राहते. त्यासाठी आपल्याला उंबरा पूजन करणं खूप महत्त्वाचं असतं. तसंच आपल्याला दरवाजावर शुभ लाभ लिहायचा आहे. हळदी कुंकू मिक्स करून लिहिल्यामुळे घरात नेगेटिव्हिटी येत नाही. लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो. आणि हळदीचं लेपन करताना फक्त आपल्याला हळद गोमूत्र टाकायचंय, दुसरं काही नाही टाकलं तर चालतं. फक्त हळद आणि गोमूत्र टाकलं तरी चालतं. आणि असं दिसतंय माझं हळदीचं लेपन. मी दीप धूप दाखवून पूजन करून घेतले. नंतर मी तुळशीची पूजन करून घेणार आहे. तुळशीला आधी पाणी, आज पौर्णिमा आहे तर मी थोडंसं दूध पण टाकलंय. मी गुरुवारी पौर्णिमेला तुळशीत थोडंसं दूध टाकते आणि तुळशीची ही पूजा करून घेतली. रांगोळी काढून घेणार आहे तुळशीपाशी. दररोज तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ आपल्याला दिवा लावायचा असतो. तुळशीचं सायंटिफिक महत्त्व पण आहे आणि धार्मिक महत्त्वही आहे. कारण सकाळी तुळशी मातेची पूजन केल्याने घरात पॉझिटिव्हिटी वाटते आणि लक्ष्मीचा वासही राहतो. कारण आपण तुळशीला विष्णुप्रिय आहे असं म्हणतो, कारण जिथं विष्णू असतात तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळं आपल्याला तुळशी पूजन करणे खरंच महत्त्वाचे आहे. आणि तुळशीपाशी माझ्याकडे पुरेशी जागा नाही आहे की तुळशीला आपण प्रदक्षिणा घालू शकल. तर मी स्वतःभोवतीच असं गोल फिरून प्रदक्षिणा घालते. हे खूप महत्त्वाचं असतं. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, विष्णुप्रियाय नमः असं म्हणून 5 वेळेस आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या असतात. आणि मी रोज हीच रांगोळी काढते, कारण श्री स्वामी समर्थ किंवा श्रीराम समर्थ अशी रांगोळी काढते. हे कुबेर ट्री आहे. आता उन्हाळा चालू होणार आहे तर तुळशीला आता मंजुळा खूपच आल्यात. त्यानंतर मग मी गॅसची पूजन करणार आहे. गॅसचं पूजन हे पौर्णिमेला करणं खरंच खूप छान असतं. अन्नपूर्णा मातेचा वास आपल्या घरात सदैव राहतो, भरभराटी राहते. अन्नधान्याला कधीच घरात कमी पडत नाही. त्यामुळे पौर्णिमेला गुरुवारी आपण अन्नपूर्ण मातेचे पूजन करणे खरंच खूप महत्त्वाचे असते. कारण आपल्या धार्मिकतेनुसार गुरुवारी पौर्णिमेला असं काही नाही, प्रत्येक दिवशी आपण पूजन करू शकतो आपल्या वेळेनुसार. पण आपल्याला या धकाधकीच्या जीवनात एवढा वेळ नसतो, म्हणून आपण जे महत्त्वाचे दिवस आहे त्या दिवशी तरी किमान आपण पूजा करावी. त्यानंतर गॅसची पूजन झाल्यानंतर मी आता चहा करणार आहे. तर पहिल्यांदा मी दुधावरची साय काढून घेते. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल मी तूप कसं बनवते, इन्स्टंट तूप कसे बनवते. तर आता मी चहा बनवून घेईल, कारण आता सकाळच्या 7-8 वाजल्यात. त्यामुळं आता मला चहा प्यायची गरज आहे. त्यामुळं मी पहिल्यांदा चहा पिऊन घेईल, कारण मला खूप चहा आवडतो. तरी पण मी आता साखरेचा बंद केलाय, मी गुळाचा चहा घेते. एवढा गुळाचा चहा एवढा छान नाही लागत, तरी पण मला चहा बंद करायचा आहे म्हणून साखरेवरून मी थोडंसं गुळावर आले. जास्त दिवस नाही झाले, थोडेच दिवस झाले. तर बघू आता किती दिवस मी पिते गुळाचा चहा. गुळ पण खूप थोडासा टाकते, जास्त टाकत नाही. गॅसची पूजन करून झाले, आता चहा पी आणि नंतर मला सरांचा टिफिन करावा लागणार आहे, कारण आज लवकर शाळा आहे.
त्यामुळे टिफिन लवकर करावं लागणार आहे. आता इकडे रिषभ उठला आहे, तर त्याचा नाश्ता तुम्हाला दाखवते. तो त्याचं कॉम्प्लॅन, बदाम आणि खजूर हे त्याचा रोजचा नाश्ता असतो. नंतर तो खूप खाण्यास टाळाटाळ करतो. त्यांचा टिफिनही मी रेडी केला आहे. चपाती, वांग्याची भाजी, भेंडी हे त्यांचं टिफिन आहे. दादाला काही मी पातळ भाजी देत नाही. आता मी थोडंसं काहीतरी वेगळं मुलांना म्हणून मग श्रीसाठी बनवत आहे चकुल्या. बघू आता तो खातोय का नाही मला माहित नाही, मी पहिल्यांदाच बनवते. चकुल्या ही आमची मम्मी आम्ही छोटे होतो तेव्हा बनवायची, तेव्हा आम्हाला आवडायच्या. पण नंतर आम्ही काय आता बनवत नव्हती. त्यामुळं आता मी ठरवलं की काहीतरी वेगळं म्हणून बनवणार आहे. तर पहिल्यांदा तुपाची फोडणी करून घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला तुपात फक्त पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा, आणि पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. आणि आपल्याला आपण चपातीला मळलेली कणिक असते, तर ते कणिकेचे एक गोळा ठेवला होता मी. तर त्याची चपाती पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे. पातळ लाटून घ्यायची आहे, जेणेकरून ते शिजताना लवकर शिजेल आणि मुलांना खाताना निब्बर लागणार नाही. त्यामुळे खूप पातळ लाटून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याला आपल्याला आवडेल ती आकारानुसार आपल्याला कट करून घ्यायची असते. तर आता माझी चपाती होतीये, खूप मोठी झाली, कारण मी एकच करणार आहे त्याच्यापुरतं. तर माझी चपाती लाटून झाली आहे. तर मी त्याला थोडंसं तूप लावलं की जेणेकरून ते एकमेकांना चिकटणार नाही. तर आता पिझ्झा कटरने मी त्याला कापून घेते. तर छोटे छोटे पट्ट्या मी पहिल्यांदा कापून घेते, कारण मोठं खाताना त्याला खाता येणार नाही, म्हणून छोटे छोटे तुकडे करणार आहेत. आपण शंकरपाळीचे करतो तसे मी तेवढेच शंकरपाळी एवढेच तुकडे करणार आहे. आणि हे तुकडे नंतर आपल्याला गूळ वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सगळे तुकडे टाकून द्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं शिजून द्यायचं. आपले लगेच तयार आहे आपल्या चकुल्या. आणि ह्या पौष्टिक असतात. आणि चकुल्या शिजल्यानंतर मी त्यात थोडंसं दूध टाकते, जेणेकरून टेस्ट वाढेल. तर आज पौर्णिमा असल्यामुळे मी देव स्वच्छ करून घेतले होते. स्वच्छ करून पुसून मी एका पाटावर ठेवलेत. मला मंदिर पुसून घ्यायचं होतं सगळं, त्यामुळं मग मी पहिल्यांदा देव स्वच्छ करून पुसून थोडंसं सुकायला ठेवले. त्यानंतर मग मंदिर पुसून घेतलं. त्यानंतर आता देवांची मांडणी करत आहे. मी देवांची मांडणी माझ्या देवघरात जेवढे देव आहेत त्यांच्या उंचीनुसार हे करते. थोडीफार माहिती आहे मला की देव कुठे असतात, त्याच्यानुसार एवढी पण नाहीये, पण जेवढे मला माहिती आहे त्यानुसार मी ठेवते देव. देवांची पूजा करून घेणार आहे मी. पौर्णिमा असल्यावर मी पहिल्यांदा देवांना दही, दूध, तूप अशा पंचामृताने अभिषेक करून घेतला आणि नंतर मग देवांना स्वच्छ केलं मी. देवांना मी अभिषेक घालण्यासाठी मला खूप वेळ लागतो, म्हणून पहिल्यांदा मी सरांचा टिफिन केला. त्यानंतर मग मी पूजा करायला बसले, कारण पूजा करायला बसलं की आरामात 2 तास जातात. मग टिफिनला खूपच उशीर होतो. त्यामुळे मी पहिल्यांदा टिफिन आज करून घेतला, नंतर पूजा करून घेणार आहे. नंतर मग माझे उपासना करेल मी. तर पूजा करायला आज खूपच उशीर झाला, कारण श्री झोपेतून आज लवकर उठल्यामुळे काम उशिरा होत गेलं. त्यामुळं मग तर मला अजून उपासना करायची आहे. आज माझा उपवास असतो, आज पौर्णिमेचा उपवास असतो. तर सर्व पूजा व्यवस्थित झाल्यानंतर मी माघी पौर्णिमा ही आमच्या गावाकडे नव्याची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी शेतामध्ये निघणारे सर्व धान्य हे आपण पहिल्यांदा काही जुने माणसं खात नाहीत,
की ह्या पौर्णिमेला देवांना नैवेद्य पहिल्यांदा दाखवतात त्या नवीन धान्यांचा, आणि तेव्हापासून घरातील मोठी माणसं खातात. त्यामुळे या पौर्णिमेला नव्याची पौर्णिमा म्हणतात. तर ही माघी पौर्णिमा आहे, तर आमच्या इकडे नव्याची पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. तर खूप पूजा ही असते आमच्या इकडे. मायरान पूजन असंही या पूजेला म्हणतात. तर गावाकडे आमची पूजा केली आहे सासूबाईने, पण आम्ही देवपूजा इथे व्यवस्थित करतो. मी धार्मिक असल्यामुळे मला पूजा करण्यात खूप इंटरेस्ट असतो. मला मन प्रसन्न राहतं माझं. त्यामुळं मग मी रोज पूजा म्हणजे पूजा करण्यासाठी मी रोज लवकर उठून पूजन करते. घर तेवढंच प्रसन्न वाटतं, आणि मला जे बाहेरून येतात तेही सांगतात की तुझी पूजा बघून आम्हाला प्रसन्न वाटतं, आणि त्यांना प्रसन्न वाटते म्हणजे मला किती म्हणजे जास्त प्रसन्न वाटतं त्यांच्यापेक्षा. त्यामुळं मी खूप उल्हासाने पूजा करते. तर कशी वाटली पूजा माझी ते तुम्ही नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.